पानशेत धरणातील पाणी साठ्यामध्ये आता समाधानकारक वाढ झाली आहे। पानशेत धरण 69% भरलेलं आहे। खडकवासला साखळी प्रकल्पामध्ये 62.80% पाणी साठा सध्या उपलब्ध आहे। मागील 24 तासात खडकवासला धरण क्षेत्रात 19 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। पानशेत धरण परिसरामध्ये 82 मिलीमीटर पाऊस झाला। तर वरसगाव धरण परिसरामध्ये 84 मिलीमीटर पाऊस, टेमघर धरण परिसरामध्ये सर्वाधिक 120 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून धरण क्षेत्रात जोरदार पाऊस होतो आहे आणि त्याचा परिणाम सध्या पाहायला मिळतोय। तर नवी मुंबईतील अनधिकृत बांधकामांवरती कारवाई करताना राजकीय नेते, स्थानिक नेते आणि नगरसेवक हस्तक्षेप करतात असा आरोप करण्यात आलेला आहे। आरोपाची मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी गांभीर्याने दखल घेतली आहे। अनधिकृत बांधकामांवरील कारवाईमध्ये राजकीय व्यक्तींना हस्तक्षेप करू नये असा स्पष्ट इशाराच न्यायालयाने दिलाय आणि कोणत्याही स्वरूपात ज्या अनधिकृत बांधकाम होतील तिथे राजकीय हस्तक्षेपाने अडथळा आणला जाऊ नये असाच एक प्रकारे इशारा न्यायालयाने दिलाय।